वयात राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे गुरुवारी मराठा आंदोलनादरम्यान वाळूंज MIDC मध्ये सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड करण्यात आली होती। ही तोडफोड क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी केली नाही असा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय। वाळूंज MIDC तील तोडफोडीवरून वादंग, उद्योगांनी गुंतवणूक करावी का नाही, उद्योजकांचा उद्विग्न सवाल। तोडफोडीशी मराठा समाजाचा संबंध नव्हता। मराठा क्रांती समन्वयकांचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण। 9 ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं। औरंगाबादमध्ये वाळूंज औद्योगिक वसाहतीत काही उद्योगांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली। 50 ते 60 मोठ्या आणि 10 ते 15 लघु मध्यम उद्योगांवर हल्ले करण्यात आले। त्यामुळे भविष्यात औरंगाबादमध्ये उद्योग आणायचे का, उद्योग इथे वाढवायचे का असा उद्विग्न सवाल उद्योजकांनी केलाय। प्रातिनिधिक स्वरूपात मत असं आहे की जे घडलं ते व्यवस्थित प्लॅनिंग करून घडलेलं आहे। ते काही असं स्पोरॅडिक इन्सिडन्स नव्हता, तो काही एखाद्या समाजाचा आउटरेज नव्हता, तर ते अगदी व्यवस्थित घडवून आणलेलं आहे आणि हे घडवून आणण्याकरता कोणीतरी प्रयत्न केलेले आहेत। अशा स्वरूपाचे प्रयत्न यानंतर होऊ नयेत याच्याकरता सर्व संघटना मिळून ज्या सजेशन्स आल्या आहेत त्याच्यावरती एक प्लॅन तयार करणार आहेत। सरकारच्या मागे आम्ही सर्वजण लागणार आहोत की ज्याच्यात ज्यांनी गुन्हे केलेले आहेत, जे गुन्हेगारी स्वरूपाच्या याच्यात इन्व्हॉल्व होते, अशा मंडळींना कुठल्याही प्रकारचं रिलीफ याच्यानंतर मिळू नये आणि अशा स्वरूपाचे आयडेंटिफाईड जर लोक असतील तर त्यांना इंडस्ट्रीमध्ये याच्यानंतर नोकऱ्याही मिळू। दुसरीकडे वाळूंज MIDC तोडफोडीत मराठा मोर्चातील आंदोलक सहभागी नव्हते असा दावा मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी केला। तोडफोडी प्रकरणी CID चौकशीची मागणीही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली। छत्रपतींचे मावळे असं करूच शकत नाही, कारण एका ठिकाणी आम्ही ज्यावेळेस घोषणा केली होती की उद्याचा बंद, उद्याचं आंदोलन हे अतिशय शांत पद्धतीने होईल आणि आम्ही शांत पद्धतीने करण्याचा पूर्ण प्रयास केला, परंतु काही वृत्ती त्या ठिकाणी घुसले, काही समाजकंटक त्या ठिकाणी घुसले आणि काही फार मोठा प्रकरण, गंभीर प्रकरण त्या ठिकाणी घडलं। आमची पोलीस प्रशासनाला विनंती राहील की याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या राज्याचे चीफ मिनिस्टर माननीय मुख्यमंत्री यांना विनंती राहील की याच्यामध्ये तात्काळ CID चौकशीचे आदेश देण्यात यावे। वाळूंजसह अन्य ठिकाणी झालेल्या हिंसक घटनांमुळे औद्योगिक क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय। गुंतवणुकीवर त्याचे मोठे परिणाम होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे। ही राज्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं नक्कीच गंभीर बाब आहे। लैलेश बारगजे, साम TV, औरंगाबाद।